मुदिता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी माझे दंडवत घडो आणि प्रीत जडो नामी विठ्ठल विठ्ठल याप्रमाणे हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या ठिकाणी हा जो सेवा करण्याचा सुरू आहे ही सेवा काय निमित्तानं आहे सर्वांना माहिती आहे. प्रभू कृपेनं महात्म्यांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेनं हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य अंजलयान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होणारा हा सोहळा आणि अशा या सोहळ्याच्या मध्ये आपल्या वारकरी संप्रदायाला अनुसरून बैसली देवता पुढे वैष्णवांची गाणी व उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणी व आपल्या सगळ्या या नित्यनेमाला जाणून आमची ही सगळी गावकरी मंडळी त्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी होणारा हा सोहळा आहे. आणि या सोहळ्याचं निमित्त जर काय असेल तर सर्वांनाच माहिती आहे की मूर्ती प्रतिष्ठा करून ठाई तो सार्वभौम राज्याला आहे देवालय बांधी स्वये स्वामी तिन्ही जगाचा. भागवतामध्ये एवढं गोड वर्णन आहे की जे मंदिर बांधतात, जे मंदिराला मदत करतात, जे मूर्ती दान करतात, मूर्ती जे बसवतात आणि बसवत असताना हे सगळं सहकार्य करतात त्यांना काय फल आहे. आता आपला एवढा चिंतन करायला वेळ नाही, परंतु परिस्थिती अशी आहे की हे सगळे करणारे अतिशय भाग्यवान आहे. विठ्ठल आणि पत्रिका पाहिली कालच्या दिवशी पुढे 2-3 दिवसाआधी आमचे गयान भाऊ साहेबराव भाऊ 2-4 लोक आले, त्यांच्या पत्रिका वगैरे दाखवल्यात आणि पत्रिका पाहून अत्यानंद झाला. आमचे आदरणीय सर्व ब्रह्मवृंदजी यांच्या सहकार्यानं त्यांच्या कृपेनंच म्हणा होम होणारी जे विधी आहे की नाही सुंदर अशा प्रकारचा विधी आणि हा विधी अतिशय महत्त्वाचा आहे आणि असा हा 5 दिवसाचा आपला सगळा कार्यकाळ आहे. आणि अशा या काळामध्ये आजच्या दिवशी गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेवरून सेवके करावे सांगितले काम शिक्क्याचा तो धर्म स्वामी जाणे किंवा स्वामी राखे. गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर असं वाटून राहिलं नाही की आपण नवीन गावात आहोत. नवीन म्हणजे आता आमच्यासाठी नवीन गावच नाही म्हणा, ग्रामपंचायत काय, परंतु पारमार्थिक दृष्ट्या असं वाटून नाही राहिलं. विठ्ठल विठ्ठल न वाटण्याचं कारण तुमचा आनंद तुमचं प्रेम हे तर आहेच, परंतु सप्ताहामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आमची गुरुबंधू मंडळी आहे की नाही, आमचे हरिभक्तपरायण विनोद महाराज आहेत, जगदीश महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज आहेत, भगत महाराज, अजून आमची टाळकरी मंडळी एकनाथ भाऊ वगैरे सगळी मंडळी. म्हणजे आरंभच असा झाला की असं वाटतं की आपण फार मोठ्या सप्त्यात आहोत. आणि तसं जर पाहिलं ना तर हे फार मोठ्या सप्त्यातले आहेत बरं. पण तुम्हाला मोठ्या सप्त्यातले म्हणजे मग आमचा सप्ताह लहान आहे काय? आपल्या मानानं आपला सप्ताह खूप मोठा आहे. विठ्ठल ज्या निमित्ताने या ठिकाणी उत्सव आहे हनुमंतराय. आता या ठिकाणी आता म्हणजे मोठा महाराज नाही, पौदी आणि मालेगाव म्हणजे एकच आहे म्हणून बोललं असताना वाईट वाटणार नाही. इकडून जात असताना उन्हाळ्यात 4-5 वेळेला गेलो आम्ही निंबा फाट्यावर जाताना तिथे गेल्यानंतर गाडी तशी थोडीशी कशी गेली की असं एक तर तिकून आलो 1-2 खेळ ते धाबली पाहिल्यानंतर असं वाटे की कसं लगायचं हे 1-2 वेळ असं लक्षात आलं. पण योगायोग असा आला की आमच्या महाराजांच्या गुरु महाराजांच्या कीर्तनाचा योग आला आणि येत असताना म्हणत चालली आमची चर्चा. आता मंदिरावर बसलो म्हणजे म्हटलं आमची ग्रामपंचायत एकच आहे म्हणून मग ते तो कीर्तन कॅन्सल करून चाल माझ्यासोबत. आम्ही तिकडे त्यांनी दुसरे महाराज पाठवले आणि सोबत येत असताना म्हटलं बुवाजी कसंही करून ते मंदिर झालं पाहिजे. गाव लहानसं आहे, सगळ्याच्या सहकार्यानं होणार. गाव लहानसं जरी म्हटलं पैसा काही कमी नाही गावात. महाराज हसले. ते मग कसं करायचं म्हटलं आपल्याला कीर्तनापेक्षा कीर्तनात वर्गणी करून पाहू. बुवाजीनं नाही जमलं तर म्हटलं जमलं जम नाही तर हो केला पाहून. परंतु ते हनुमंतरायाची इच्छा, सखाराम बाबाजी, गजानन बाबाजी, श्रीराम बाबाची इच्छा अशी की फार कमी वेळात ही मंडळी त्या दिवशी आमचे गयान वगैरे आले की नाही आणि बुवाजी सांगितलं की एवढ्या वेळात मंदिर झालं. आमच्या मोहन भावानी 1-2 घेत मला ते व्हॉट्सअपवर पाठवलं.
महाराजांना दाखवलं बा इथपर्यंत आलं, असं आलं, तसं आलं. करता करता त्या दिवशी सगळे दाखवलं की नाही. तर म्हणजे महाराजांना सुद्धा अत्यानंद झाला की अति कमी वेळात सुंदर काम झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्या धर्माप्रमाणे शास्त्राप्रमाणे मंदिर होणं अति गरजेचं आहे. कारण तुम्हाला बा मंदिराची गरज देवाला नाही. हनुमंतराला मंदिराची गरज आहे काय? अरे हनुमंतराचं चरित्र जर पाहिलं तर या बाबाला तुमच्या कशाचीच गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. मग हे मंदिर मठ वगैरे संस्थान हे कोणा करतायत? हे केवळ आमच्या तुमच्या करता, साधने करता, भक्ती करतायत. कारण मंदिर जर सुव्यवस्थित असेल, मंदिर म्हणजे काय? त्याचा अर्थच तो आहे, जे दिव्य आहे, जे रम्य आहे, त्याला मंदिर म्हणतात. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आता तुम्ही पहा, बहुतेक आता मंदिर आल्यानंतर तुमच्या गावातल्या दर्शना करता येत असते. म्हणजे मंदिराची गरज हनुमंतराला का नाही? हनुमंतराचं चरित्र जर पाहिलं, हनुमंतराय म्हणजे फक्कड महात्मा. राम काम बिना मोहे कहा विश्राम. रामायण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अरे प्रभूची सेवा करत असताना त्या वानेराला काय पगार होता? पगार होता काय? नाही. मग पंक्ता होता काय? आता पंक्ता कशा लावल्या? रामायण पंक्ता होत्या काय? नाही. पगार नव्हता, पंगत नव्हती. आमचे गुरुरे महाराज श्रीराम बाबा फार आवर्जून सांगायचे, अहो राणीची या पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. पाला खाल्ला, फळं खाल्ले, फुलं खाल्लेत आणि प्रभूची सेवा केली. बरी ही सेवा करत असताना अपेक्षा कोणती होती? आमच्यासारखं होतं काय? नका देऊ पान खायला 1 रुपया शिल्लक, पण कमीत कमी भाड्याले पैसे नाही. करोनी उड्डाण काय काम होतं का बोल? काहीच नाही. पण एवढे राम भक्त होते. तुम्ही रामायणात ऐकलं काय? कोणातरी समजा सिरियल मध्ये असं तसं की हनुमंतराणी म्हटलं की प्रभू आम्ही एवढी सेवा करतो, मंगळवारी शेगावचा बाजार आहे, नका आणू ट्रेलिंग टिरकाट, ब्रासलेट वगैरे धोतर, कंट्रोल येत ना. ते जुने लोक लक्षात दिले कंट्रोल होतं असं म्हटलं नाही. पण एवढे राम भक्त होते, नका आणू धोतर पैजाम, नका आणू पैजाम अंडरपॅन्ट नाही नाही. हनुमंता उदरी कासोटी, आईच्या उदरातून येण्यापूर्वीच अक्षय लंगोटी घेऊन आले. विठ्ठल विठ्ठल. बरं आपल्यासारखं काही वैभव आहे काय त्या बॉसचं? आरामा करता स्प्रिंगचा पलंग, त्यावर 3 फूट गादी, रेशमी उषा, अंगावर मोदुलिया, सेवे करता नगर भवान्या. अरे नाही नाही, फक्कड महात्मा. राम काम बिना मोहे कहा विश्राम. काय सांगू? एका वाक्यात सांगू? हनुमंतराय म्हणजे अरे ज्यांच्या चरित्राचं वर्णन मालकानं करावं. जसं आपण निळा शरणांगत म्हणावा आपुला. आम्ही गजानन महाराजांचे आहोत, सखाराम महाराजांचे आहोत, ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्वांचे आहोत असं आपण म्हणतो की नाही. त्यांनी म्हटलं पाहिजे की हे आमचे आहेत, त्यावेळेस बजेट बसते. आणि हनुमंतराच्या चरित्राचा प्रकार असा आहे की असं चरित्रच नाही की ज्यांच्या चरित्राचं वर्णन कोण करतात? स्वतः श्रीराम प्रभू करतात. बरं हे हनुमंतराचं चरित्र कोणाला सांगतात? स्वतः श्रीराम प्रभूंनी हनुमंतराचं चरित्र हनुमंतराच्या आईला सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. काय काय सांगितलं त्याचं वर्णन आमच्या तुकोबाराने केलेलं आहे. केली सीता शुद्धी मूळ रामायणाधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे, जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. केव्हा सांगितलं हे? 1-2 मिनिटांमध्ये इतिहास सांगतो. ज्या वेळेला लंकेवर विजय मिळवला, आपण थोडं पुढे जाऊन मागू येऊ. नंतर काय काय सांगितलं तो लंके म्हणजे रावणाचा वध केला. रावणाचा वध केल्यानंतर दिवस मोजले, 14 वर्ष संपले होते. लक्ष्मणजी आपला टाइम झालेला आहे, आता आपण निघायला पाहिजे. कुठं? गावाला, अयोध्येला. ठीक आहे, पण जाणार कोण? प्रश्न पडला ना. अयोध्येला जायचं आहे, कोण कोण जायचं आहे? त्यावेळेला लक्ष्मणजी चुप राहिले. प्रभूला विचार पडला की ज्यांनी एवढं कार्य केलं,
फळं खाल्ले, फुलं खाल्ले, पंगत नाही, काही नाही, एवढं सहकार्य केलं. आता यायचं काम सोडून वैद मरू असं होईल ना. लक्ष्मणा, या सगळ्यांना आपल्याला आपल्या घरी न्यायचं आहे, यांचा आदर सत्कार करायचा आहे. पण प्रभू, लंका कुठं, अयोध्या कुठं, जायचं कसं? या दोघं भावाची गोष्ट चालू असताना बिभीषणजी ते ऐकून राहिले होते. आता त्यावेळेला बिभीषणजी लंकेचे राजे झाले होते. बिभीषणजी हसायला लागले की प्रभू, तुम्ही कोण्या एरियामध्ये आहे, कोण्या राज्यामध्ये आहे, कोण्या नगरामध्ये आहे? अरे, रावणाची नगरी आहे, सोन्याची नगरी आहे, 33 कोटी देव त्याचे बांधवडी आहेत, त्याची नगरी आहे. मी त्याचा भाऊ आहे सांगायला लागले. आणि मी आता राजा आहे. अरे, आमच्याजवळ 2-4 विमान आहेत, त्यापैकी एक विमान असं आहे, त्याचं नाव आहे पुष्पक. त्या विमानाचं महत्व असं होतं, म्हणाल तेवढं मोठं होत होतं आणि म्हणाल तेवढं लहान होत होतं. मग अरे, सगळे 18 पद्म वानर त्या बसतील ना. ठीक आहे, पाचारण केलं, लगेच आलं विमान. थोडक्यामध्ये ही सगळी मंडळी विमानात बसली. 18 पद्म वानर भार, लक्ष्मणजी, आईसाहेब आणि सगळे बसले. आणि बसल्यानंतर आता विमान निघालं. विमान ज्या वेळेला उड्डाण झालं त्यावेळेला हे बाबा विमानात नव्हते. बरं, हनुमंतराय विमानात नव्हते. मग तुम्हाला कुठे होते? विमानाच्या पुढे बाहुबलानं. काही गरज नाही त्या फलकाची. परत जात असताना बुद्धिमत्ता वरिष्ठ अंतरिक्षातून चाललं बा. बरोबर दुरूनच ऋषमुख पर्वत दिसला. वानराची दृष्टी फार तीक्ष्ण आहे, फार दुरून त्यांना दिसलं. हनुमंताने विचार केला की वायू वेगानं आपण चालून जाऊन राहिलो आणि ऋषमुख पर्वत ज्या वेळेला दिसला, आधी जवळ येताना लगेच आई दिसली. कारण ऋषमुख पर्वतावर हनुमंतरायाची आई, ऋषमुख पर्वती अंजनी तपकरी, 8वीला अंतरी सदाशिव, तपश्चर्या चालू आहे. आणि तपश्चर्या चालू असताना हनुमंतराय मनातल्या मनात विचार करतात की आता आपण आईच्या जवळून जाऊन राहिलो. कितीतरी दिवसापासून, म्हणजे प्रभूची भेट झाली, दास्यत्व पत्करलं, तेव्हापासून आईची भेट नाही. आता अगदी जवळून जाऊन राहिलो आणि पार्ट आहे दासाचं, पूर्ण पारतंत्र्य आहे, हा अवतार आहे मर्यादा पुरुषोत्तम. मग आता काय करायचं? अयोध्येमध्ये गेल्यानंतर प्रभूची अशी एखादी योजना जर असली तर 10-15 वर्षाची सुट्टी भेटते की नाही? मग आता काय करायचं? आईची तर भेट व्हायलाच पाहिजे, आईचं दर्शन व्हायलाच पाहिजे. बुद्धिमत्ता वरिष्ठ गेले ना विमानात. विमानात गेले आणि हात जोडले. जोडून या कर उभा सन्मुख समोर, लहानसा चेहरा केला. प्रभूच्या लक्षात आलं की हनुमंतरायांना काहीतरी म्हणायचं आहे. बा हनुमंता, अरे काय इच्छा आहे, काय म्हणायचं आहे? त्यावेळेला हनुमंतराय सांगायला की प्रभू, तो बघा, तो 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 पर्वत दिसतो ना, तो ऋषमुख पर्वत आहे. लक्ष्मणजी, सीतामाता, प्रभू सगळे किरण पाहायला लागलेत की हो, ऋषमुख पर्वत आहे. आणि ती दिसते ना बघा, ती माझी आई आहे. माझी आई म्हटल्यानंतर प्रभूचं अंतःकरण सद्गतीत झालं. अष्टसाध्वी जागृत झालेत आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. कोणाच्या? स्वतः मालकाचे, प्रभू रामचंद्राचे. प्रभू विचार करतात की धन्य आहे ती माता. त्या मातेनं तपश्चर्या केली नसती तर हा बाबा अवतीर्ण झाला नसता, आणि हा बाबा अवतीर्ण झाला नसता तर मला रामायण पूर्ण करता आलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. प्रभूचं अंतःकरण सद्गती झालं आणि बोलायला सुरुवात करतात की वाहन म्हणता, मला असं वाटते की आईचं दर्शन घ्यावं. आता या बुवाच्या मनात तेच होतं, आईचं दर्शन घ्यावं. पण ते कधी कधी कसं होते, असते आपल्याच मनात, पण समोरच्या माणसाने घेऊन त्याला म्हणतात आठवून घेणं म्हणतात. हनुमंतराय म्हणतात, प्रभू आईचं दर्शन घेण्याबद्दल वाद नाही, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे? माझ्या आईजवळ गेल्यानंतर माझा कोणताही मोठेपणा सांगायचा नाही. लक्ष्मणजी, सीतामाता यांना एवढी आतुरता झाली की आता प्रभू काय बोलतात. सीतामाता आधीच बोलायला लागले की ठराव पास, सांगायचं नाही ना. तेवढ्या त्या बोल्यात बरोबर सेंटरला विमानाला खाली उतरलं. विमान ज्या वेळेला खाली उतरलं त्यावेळेला बाकी वानरांना काळजी वाटायला लागली, काय संकट नाही, तयार झाले सगळे. पाहतात हे चौघे खाली उतरले. लंके होणी अयोध्ये येता, राम लक्ष्मण सीता, हनुमंते अंजनी माता दाखविली नामा. चौघी केला नमस्कार, कर जोडून या नम्र. चौघांनी नमस्कार केला. कुणाला? अंजनी मातेला. आता कुजबूज झाली.
हनुमंतराय म्हणजे सर्वात मोठे होते जुने, त्यांना माहित होता इतिहास. अरे ते सांगायला लागले की ती बाई आहे ना, ती आपल्या हनुमंतरायाची आई आहे. हनुमंतरायाची आई म्हटल्यानंतर सर्वांनीच नमस्कार केला. अगदी जवळ गेले. जवळ गेल्यानंतर आईसाहेबांची साधना सुरू होती. आईच्या देहाला स्पर्श केला. आई, अगं आम्ही आलो. डोळे उघडून पाहतात त्यावेळेला अंजनी मातेचं अंतःकरण एवढं सद्गतीत झालं की जो भगवान जपी तपी योगी ध्यानी अवरात्र कष्ट करतात त्यांच्या स्वप्नात न जाणारा माझ्या समोर आहे. आणि आईसाहेबांच्या सहित लक्ष्मणजी वैभवासहित, आणि पुन्हा अंतःकरण एवढा आनंद वाटला की हे जे कष्ट आहेत ते माझ्या मुलाचे आहेत. स्वतःहून आपली इथं आले. यात चौघांनी नमस्कार केला. आईसाहेबांनी नमस्कार केला प्रभूला आणि जवळ बसले. आणि जवळ बसल्यानंतर हनुमंतराय समोर उभे राहिले हात जोडून. झालं कसं? देवाचं झालं बरे, आमचं तुमचं जाऊ द्या. खाली बसता बरोबर ठरलं काय होतं? काय ठरलं होतं? हनुमंतरायाने सांगितलं की माझ्या आईला माझा कोणताही मोठेपणा सांगायचा नाही. या चौघांनी नमस्कार केला. नमस्कार करता बरोबर जे आतमध्ये आहे ना ते बाहेर पडते. शास्त्र आहे बरं त्याला. ज्ञानोबा म्हणतात, आवड येते वृत्ती किरीटी आदी मनोनीच उठी मग तेची वाचा दिठी कराशे. कोणत्याही वृत्तीचा उदय प्रथम अंतःकरणात होतो. मग ती उफाडून आले म्हणजे इंद्रियद्वारा तिचे प्रदर्शन होते. मग ते आवरल्याने आवरल्या जात नाही. अंतरीचे धावे स्वभावे धरिता ही परी आवरेना. आकाशामध्ये मेघ जर आहे ना, ढग आले तर मोराला सांगावं लागत नाही नाचरे मोरा. तुकोबाराची भाषा आहे बरं. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. जे आतमध्ये आहे ते लगेच वाचेतून बाहेर पडायला लागलं. झालं प्रभूचं सुरू. आई, अगं काय सांगू. अंजनी मातेनं एकदम थोडा काठीचा कणात ताट केला की प्रभूला काही म्हणायचं आहे आणि विशेष म्हणायचं आहे. माते तुझ्या कुमरे थोर उपकार केला. अगं काय सांगू. सीता अशुद्धी येणे केली, लक्ष्मणाची शक्ती हरली, लंका जाळून निर्दाळिली राक्षसेना, ऐरावण महिरावण जाना, घात करते आमच्या प्राणा. हे कोण सांगून राहिलं? हे सांगून कोण राहिलं? स्वतः श्रीराम प्रभू सांगून राहिले. आणि काय सांगून राहिले? सांगून काय राहिले? अरे रामायण सांगून राहिले. विठ्ठल विठ्ठल स्वतः सेवकाचा, हे खरं म्हणजे सेवकाचं त्याची प्रतिष्ठा होणार. स्वतः मालक त्याचं म्हणून करून राहिले की आई, अगं काय सांगू. ज्या वेळेला आमच्यावर प्रसंग आला, ऐरावण मैरावण जाना घात करीते आमच्या, हे प्रभू सांगून राहिले अंजनी मातेला. अगं काय सांगू. प्रसंग असा आला की युद्ध चालू असताना ऐरावण आणि मैरावण ते मायवी राक्षस, त्यांनी आम्हाला खाली पाताळात नेलं. पाताळात ज्या वेळेला नेलं त्यावेळेला ही सगळी शुद्धी किंवा पुराण केली, हनुमंतरायाने केली. खरं आहेच तसं. ज्या वेळेला सकाळी सगळे उठलेत, पाहतात राम लक्ष्मण नाहीत. मग राम मीटिंग झाली. मालक नाही, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले, शोध घेतला नाही, बसलो. अरे मग जामवंती म्हणतात हे सगळं बरोबर आहे, मालक कुठेही जाऊ द्या, पण हनुमंतराय कुठे आहेत? ते हे बाबा त्या मीटिंग मध्ये नव्हते. मग तुम्हाला हे कुठे होते? समुद्राच्या काठावर. बरं काय करून आले होते? श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. गेले नाही तू बरोबर पळत. हो हनुमंतराव काय चालू आहे म्हणजे काय काय गडबड आहे. अरे मालकच नाही राम लक्ष्मण नाहीत. हा राम लक्ष्मण नाहीत. आले हनुमंतराव बुद्धिमत्ता वरिष्ठ पाहिलं ते एक विवर दिसलं. लक्षात आलं की मायावी राक्षस आहेत यांनी यांना चोरून नेलं. मग शोध घेईल कोण. जामूनची बोलायला लागले की बाबा तुमच्याशिवाय कोण आता वेळ नका करू आपल्याला वेळ कमी आहे. मग त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात 3-4 लोक आमच्या सोबत तर द्या. हे 3-4 लोक सोबत घेतले आणि त्या विवरातून जात असताना आता ते मायावी राक्षस वरून खाली पाताळात जाणं ते विवर होतं. बरोबर मधोमध गेल्यानंतर आपल्या भाषेत ऑक्सिजन संपला. हे बेशुद्ध पडले. कोण हे सोबती होते ते. मग हनुमंतराने काय केलं असेल बेशुद्ध पडले म्हणजे त्याचे नाही ते टाकून दिले नाही. शेपटीत गुंडाळलं ते नाही. शेपटीत बांध लावून भारा बांधतो तसा आणि निघाले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बरोबर त्या विवराजवळ गेल्यानंतर तिथं रक्षक होते. ऐरावण मैरावण सेनापती त्यांचं नाव होतं मकरध्वज. गेल्यानंतर पाहिल्यानंतर बापरे लक्षात आले की रामाचे दूत आले. बाहेर आल्यानंतर सांगितलं की मला माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. यांना सोडून दिलं. शेपटीतून टाकलं खाली. ते जशी हवा लागली तशी शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात बाबा माझं काम मला पूर्ण करू दे. राम कार्याचा जो आडवा येईल त्याची मी कंदूर केल्याशिवाय राहत नाही. आणि तू विनाकारण हे करू नको. तू लहान दिसतं. तो सांगायला लागला की बा माझ्याकडे जबाबदारी आहे. माझ्या अशी 2-2 हात केल्याशिवाय बजेट बसणार नाही. मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे की दोघांची कुस्ती झाली. कुस्ती झाल्यानंतर तो बाबा हनुमंतराने दाद देत नव्हता. हनुमंतराने विचार केला की हे पोरग जर एवढं बलशाली आहे त्याचा बाप कसा असेल. त्यावेळेला ते थोडं थांबल्यानंतर सांगितलं बाबा तू आहेस कोणाचा तुझ्या बापाचं नाव काय आहे. तो म्हणे ओ बा जे काम आहे ते आधी करा आणि युद्ध करा. अरे काय सगळे करावं लागते काय. अरे नाही पण तू काहीतरी माहीत तर पाहिजे. त्यावेळेला तो म्हणे अरे माझ्या बापाचं नाव सांगितलं आणि माझा बाप जर तुला सांगितलं ना तर तू आताच सगळं काम होईल. नाव ऐकता बरोबर ना नाही सांगून तर पाय. त्यावेळेला माझ्या बापाचं नाव आहे मारुती बुवा. हनुमंतराय म्हणता बरोबर हे आईस्क्रीम झाले. हे बाकीचे होते ना सोबती हे म्हणत का रे हे कसं काय आपण तो बुवाले ब्रह्मचारी समजो. हे झालं कसं. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात याचा चेहरा पाहिला. चेहरा पाहिल्यानंतर हनुमंतराच्या लक्षात आलं की याचा आपल्यावर विश्वास आहे. मग आता हे सगळं झालं पाहिजे. मला एक सांग हनुमंतराय तुझे बाप कसे मारुती बाबा तुझे वडील कसे आहेत. ते म्हणे मले मग आता हे त्याला याला काय माहिती असणार आहे. तू म्हणे मला आईला माहिती. अरे तुझ्याला बाप समजतो तो मीच आहे. हा लगेच पाया पडला. तुम्हीच नक्की तुम्ही आहे म्हणे हो. परंतु अरे बाबा मी तर नैष्टिक ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी आहे. हे झालं कसं म्हणते मला माहित नाही. बोलाव तुझ्या आईला. आता आई होती मगरी. बाबा मग मी आईले बोलावा जाऊन तुम्ही चाट दिसा. हनुमंतराय नाही रे बा तू आईले तुला चाट देऊन कसं काय भागणार. तू गेला लगेच थोडक्यात त्या आईसाहेब आल्यात आणि सांगितलं की का ग हे झालं कसं. म्हणजे पाहुणे पायाला आले नाहीत. हे बाकीचे कोणते तितंबे काहीच झालं नाही. बँड बाजा वाजला नाही काही नाही. मग झालं कसं हे. तर त्यावेळेला त्या आईसाहेबांनी हात जोडले. सांगितलं की हनुमंतराय तुमची काहीच चूक नाही. तुम्ही ज्यावेळेला लंका दहन केली. लंका दहन केल्यानंतर तुम्हाला त्या उष्णमुळे घाम आला. ते शेपटी विझवण्याकरता तुम्ही ज्यावेळेला समुद्रात आले त्यावेळेला तो जो घाम आला ना तुम्ही सहज घेतला आणि असा पाण्यात टाकला. तो घाम माझ्या पोटात गेला. त्याचा हा मुलगा झाला. विठ्ठल विठ्ठल तडफड बुद्धीचे म्हणतात घामाला कुठे पोरं होतात काय. घामानं काय होत नाही. 5-7 दिवस जाऊ नका धुवर. एकच नाही किती होती. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात की मला वेळ नाही. ठीक आहे मान्य करतो मी हे सगळं. पण आता प्रभूचा शोध
त्यावेळेला त्या मगरीनं सांगितलं की काळजी करू नका, इथं इथं अमुक अमुक ठिकाणी ते आहेत आणि उद्या सकाळीच त्यांची कंदुरी आहे म्हणे, शब्द वापस घे. मी जिवंत असताना माझ्या मालकाची कंदुरी नाही नाही, पण मार्ग सांग. त्यावेळेला ती मगरीन सांगायला लागली की तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला पळलंकेत नेऊन ठेवतो म्हणजे त्या नगरीमध्ये. त्यावेळेला हनुमंतराने विचार केला की शेवटी त्याच्या राज्यातले लोक आहेत, याच्यावर हनुमान सांगितलं की आमचं काम नाही, फक्त दिशा सांग. ती तिथंच राहू दिले आणि हनुमंतराने उड्डाण मारली बरोबर त्या देवीच्या मंदिराजवळ. जाऊनी पाताळा केली देवीची अवकडा. राम लक्ष्मण यांची कंदुरी ठरली होती. तर त्यावेळेला हनुमंतराने विचार केला की आता आपण आतमध्ये कसं जायचं. सूक्ष्मरूप धारण केलं आणि गेले ना आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर त्या देवीची अशी फजिती केली देवीची अवकडा. हनुमंतराची थरथर कापायला लागली. का ग हे काय, जो ब्रह्मांड नाही काय, धर्माचं रक्षण करणार आहे, धर्माचा संस्थापक आहे, धर्माचं रक्षण करण्याकरता त्याने अवतार घेतलेला आहे आणि या अधर्माकडून जर तू साथ देत असेल तर गाठ माझ्याशी आहे. शेवटी तिथे आज त्याचं आराध्य दैवत हनुमंतरायांनी देवी घेतली आणि मोरीत टाकली. स्वतः शेंदूर लावला, खबरदार आवाज काढला तर हनुमंतराय धाक होता. तिला माहित होतं की लंका दहन केली. आवाज दिला, भक्त हो मी प्रसन्न आहे, बडी लवकर पाठवा. हा आवाज बाहेर आला. बाहेर आल्यानंतर बाहेर दोन पार्ट्या होत्या. ह्या पार्ट्या असतातच, हे राजकारण. एक म्हाताऱ्या माणसाची नवीन पोरं. ते म्हणत गड्यो आपल्यावर देवी एवढी प्रसन्न आहे, आतापर्यंत आबाजी बोलली काय म्हण नाही, आपलं ऐकलं नाही. ते म्हातारे म्हणून गड्या तू काही म्हण, हे ना ऐरावण मैरावण हे आणले की नाही श्रीराम प्रभूने, हे फार संकटच आणलं. कारण अरे यायचा एक दूत एकच आला तर लंका जाळून गेला, सोन्याची नगरी जाळून गेला आणि मालक सुद्धा इथं आणले. आतापर्यंत देवी बोलली नाही. आमचे गुरुवर महाराज म्हणायचे, ज्यांना सर्व समजते, ज्यांना सगळं समजते, सांगितल्याशिवाय राहत नाही आणि यायचं कोणी ऐकत नाही, हे म्हातारे. ज्याला काहीच समजत नाही पण कोणाचंच ऐकत नाही, ते आम्ही तरुण. विठ्ठल विठ्ठल तरुण ऐकायला तयार नव्हते. थोडक्यामध्ये ज्या वेळेला बळी देण्याकरता आतमध्ये आले, आतमध्ये आल्यानंतर प्रभू सुद्धा थरथर कापायला लागले. लक्ष्मणजी थरथर कापायला लागले की आता अवतार कार्य इथं संपवावं लागते, रावण मरत नाही इथं जर झालं तर त्यावेळेला देवीच्या स्वरूपामध्ये मी कशा करता सांगून राहिलो, या बाबाची पावर सांगून राहिलो. त्यावेळेला देवीच्या रूपामध्ये हनुमान असताना हनुमंतराय विचारतात की का हो तुमची शेवटची इच्छा काय आहे. कोणाला विचारतात, स्वतः देवाला. त्यावेळेला तुमचं असं कोणतरी आहे काय रक्षण करता. त्यावेळेला श्रीराम प्रभू बोलायला लागले की आई अगं काय सांगू, माझा मारुती बाजार इथं असताना हा प्रसंग माझ्यावर आलाच नसता. काय वाटलं हनुमंतरायाले. एवढं म्हणता बरोबर हनुमंतराय प्रगट झाले. अरे बाप, हनुमंतराय कसं, प्रभू बोलायला वेळ नाही, लवकर खांद्यावर बसा, लगेच युद्ध सुरू. मला काय सांगायचं आहे की हा इतिहास स्वतः श्रीराम प्रभूंनी ऐरावण मैरावण जाणं घात करीते आमच्या स्वतः श्रीराम प्रभूंनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल हे सगळं रामायण कोण सांगून राहिलं, स्वतः श्रीराम प्रभू सांगून राहिले. कोणाला सांगून राहिले, अंजनी मातेला सांगून राहिले. आणि अंजनी मातेला हे रामायण सांगत असताना त्या रामायण सांगण्याचा भाव असा आहे की हे सगळं तुझ्या मुलामुळे घडलं. मग आईसाहेबाला काय आनंद व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे. आता हे लहान लहान पोरं आहेत की नाही, उभे आहेत ना, खऱ्या अर्थानं खरं कौतुकी आहे. आता याच्या आई वडिलांना आनंद व्हायला पाहिजे. मला वाटतं एक कोणतरी हात होता का रे, तू होता ना आमच्या इथं. त्यांना स्वतः काही लिहून दिलं नाही, काही नाही काही नाही, स्वतःच का मी काहीतरी बोलतो म्हणे. लय शेपाशी पोरं होते. म्हणजे 1 मिनिट चांगलं भाषण ठोकलं. विठ्ठल विठ्ठल त्याच्या दुसऱ्या शब्दामध्ये न म्हणजे जे व्यवस्थित ठरवलं नव्हतं बरं,
तुझा आहे बोलला होता ना तू. मग हा म्हटलं हा कोण्या गावाचा? म्हणे मानेगाव. म्हणलं मानेगाव कोणतं रे? म्हणजे या लहान मुलाचं कौतुक करत असताना पुत्राच्या विजय पिता सुखावतू जाय. आपला मुलगा जर मोठा झाला, त्याचं यश, त्याची कीर्ती पाहून आई वडिलांना आनंद व्हायला पाहिजे की नाही? पण झालं उलट. ज्या वेळेला अंजनी मातेसमोर तिघही उभे आहेत, बसलेले आहेत, हनुमंतराय हात जोडून उभे आहेत, आणि हनुमंतराय म्हणजे स्वतः श्रीराम प्रभू आईसाहेबांना हनुमंतरायाचा मोठेपणा सांगून राहिले की एवढे माझे रामायण याचेने योगे. कोण सांगतात? अंजनी माता सांगायला लागल्या की मी जे रामायण पूर्ण करू शकलो ते तुझ्या मुलामुळे. मग आता अंजनी मातेला आनंद व्हायला पाहिजे की राग यायला पाहिजे? तुमच्या मनात काय व्हायला पाहिजे? आपल्याला काय झालं असतं? अंजनी मातेला आनंद झाला नाही. जसे श्रीराम प्रभू बोलायला लागले तसतशी अंजनी माता लाल बुंड डोळे झाले, चेहरा लाल झाला. आणि हनुमंतराय ज्या वेळेला आईसाहेबकडे पाहतात त्यावेळेला हनुमंतराय थरथर थरथर कापायला लागले, नखशिखांत थरथर कापायला लागले. लहानसा चेहरा केला. प्रभूकडे पाहतात, लक्ष्मीजीकडे पाहतात, आणि सीता मातेकडे पाहून म्हणजे हनुमंतरायांना जणू काही सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? की मी सांगितलं होतं ना माझ्या आईला माझा मोठेपणा सांगायचा नाही. आता काय होतं काय नाही. ज्या हनुमंतरायाचं नाव काढता बरोबर कुंभकर्णासारखे थरथर कापत होते. तुम्हाला रामायणात हनुमंतराय अभंग आपण थोडक्यात पाहू आपल्या संप्रदाय नियमानुसार. कुंभकर्णासारखे. कुंभकर्ण म्हणजे कोण? अरे अद्भुत रामायणात अशी कथा आहे, कुंभकर्ण समुद्रात जर उभा राहिला तर त्याच्या बेंबी इतकं पाणी येत होतं. किती? बेंबी इतकं. न्हावी गेला. एक कथा रामायण 4-5 रामायण आहेत. त्या अद्भुत रामायणामध्ये अशी कथा आहे की आमचे न्हावीबा गेले दाढी करायला. ते मिसूर लावत असताना श्वास आतमध्ये ओढला, कैची गेली आतमध्ये त्या हवेनं. मग कथा अशी आहे की न्हावीबा ते कैची पाहायला त्या नाकातून हनुमंतराच्या त्या कुंभकर्णाच्या पोटात गेला. 8 दिवस कैची पाहिली. 8 दिवस फराळ नाही, चहा नाही, जेवण नाही, काही नाही, काही नाही. कारण मिसूर होती राहते ना लायाची. आतमध्ये गेल्या 8 दिवसानंतर एक कुंभारबा भेटले. समुद्राची रीती वाहत असताना काय झालं की श्वास ओढला, ते 10-12 गाढवून कुंभारबा सगळे आतमध्ये गेले. बरं ते गाढव तिकडे फिरायला लागलेत. मग त्या गाढवाचा शोध घेण्याकरता कुंभारबा फिरून राहिले. 15 दिवस झाले होते. त्यावेळेला न्हावीबा भेटले. म्हणे का रे बाबा काय झालं? म्हणे कैची आतमध्ये आली. किती दिवस झाले? म्हणे 8 दिवस. माझे 10-12 गधे 15 दिवस झाले म्हणे. तर तू कैची कुठे पाहतं? हा कुंभकर्णाचा इतिहास आहे. विठाल विठाल. एवढा मोठा महाबलाढ्य पण हनुमंतरायाचं नाव ता काढता थरथर कापत होते. ते हनुमंतराय कोणासमोर थरथर कापायला लागले? स्वतःच्या आई समोर. ज्या वेळेला अंजनी मातेचा तो चेहरा पाहला, लक्ष्मीअंजनी प्रभूला स्पर्श केला. स्पर्श करता बरोबर हनुमंतराचा चेहरा पाहिला ना, अंजनी माते चेहरा पाहिला. देवाच्या लक्षात आलं की आपलं काही चुकलं. प्रभू थोडं थांबतात न थांबतात, म्हणजे बोलण्यात थांबतात न थांबतात, लगेच अंजनी मातेनं बोलायला सुरुवात केली की प्रभू बस करा तुमचं रामायण. हा बस करा तुमचं रामायण. अरे काय सांगू? आगा माझे उदरी आला, गरिबी होनी नाही गडला, आपण असता कष्टविला श्रीराम माझा. कोण बोलतात ह्या? अंजनी. प्रभू हा गर्भामध्ये असतानाच गर्भपात व्हायला पाहिजे होता. हा मग तर प्रभू सुद्धा थरथर कापायला लागले की बापरे आता काय. कारण पतिव्रत शक्ती आहे ना. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी. गर्भामध्ये असताना गर्भपात झालं काय? झालं काय म्हणजे प्रभू याच्या हजेरीमध्ये त्या रावणाकरता महत्वाचं काय आहे? याच्या हजेरीमध्ये त्या रावणाचा वध करण्याकरता तुम्हाला एवढं करावं लागलं. केवढं? समुद्रावर पूल सेतू बांधावा लागला. हे एवढे हे वानर मदतीला घ्यावं लागले याच्या हजेरीत. कोणाकरता? रावण. रावण कोण? अंजनी माते शब्द आहेत बरं. प्रभू रावण कोण? रावणादिक बापुर्टी घुंगुरुटी. काय घुंगुरुटी? म्हणजे चिलूट मत्सर. त्या मत्सराकरता, त्या चिलटा करता याच्या हजेरीत हनुमंतराय थरथर कापायला लागली. आता काय होती काय शिक्षा? प्रभू अरे काय सांगू,
माझ्या दुधात एवढी ताकद आहे. कडी काडाची नरडी मुरडी, कडी काडाची नरडी फोडेल एवढं पॉवरफुल माझं दूध आहे. आणि एवढं पॉवरफुल दुधा पिलेलं आहे आणि याच्या हजेरीमध्ये तुम्हाला एवढं करावं लागलं. त्या चिलटा करता, त्या मत्सरा करता, तुम्हाला पटत नसेल. अरे दुधच काय, माझ्या केसात ताकद आहे. केसात तुम्हाला पटत नसेल. त्या आयुष्यामध्ये अंजनी मातेनं केसाला आज्ञा केली. वेणी दंड परतविला, लंकेला गी वेळा दिधला. थोडक्यात केस गेले. त्या लंकेला वेढा दिला, ती लंका उपटली. कोण? अंजनी मातेच्या केसानं पाहायची काय शक्ती आहे बायाची. लंका उपटली आणि आणून दाखवली. प्रभो, हीच ना ती लंका की ज्या लंकेवर बिजवण्याकरता याच्या हजेरीमध्ये आणि एवढं तुम्हाला करावं लागलं. त्यावेळेला थोडक्यामध्ये सीता मातेनं ती बाजू सावरली. कशी सावरली? की आई, तुम्ही थोड्या शांत व्हा. कारण हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हे सर्व काम हनुमंतरायांनी चुटकी सरस केलं असतं, परंतु त्यांचं जे पार्ट आहे ना या अवतारामध्ये ते दासाचं आहे. मग मालक सांगतील तेवढंच काम करायचं. मग जशी जशी प्रभूंनी आज्ञा केली तेवढं त्यांनी काम केलं. त्यांची काय चूक आहे? त्यावेळेला सब शांत झाल्या. विठ्ठल विठ्ठल अरे ज्या महात्म्याची पावर आहे, ज्या महात्म्याचे चरित्र आहे, त्यामुळे याची काहीच गरज नाही. पण हे गरज कोणाला आहे? हे गरज केवळ आम्हा तुम्हाला, आमच्या तुमच्या साधने करताय. विठ्ठल अजून सांगतो तो अनुभव, म्हणजे आता आमचे दररोजचे अनुभव आहेत. ज्या घरी हरीचा कर आहे, आमचे गुरु महाराज श्रीराम बाबा सांगायचे, ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे. आणि ज्या घरी हरीचा कर नाही, किती पिकू द्या. म्हणून आता हा तुमच्या सगळ्या, आमच्या तुमच्या सगळ्या जीवनात खूप सुंदर योग आहे, खूप महायोग आहे. कारण हे कामं नेहमी करता आयुष्यात होत नसतात. आता मला सांगा किती पिढ्या जातील. आता हनुमंतराची खोडून काढली की नाही, कधी कोण्या त्या म्हातारीनं काय केलं असेल, तेव्हापासून तुम्हाला हा चान्स आहे. म्हणून तुमच्या हे वर्गणे भंग राहिले असतील की नाही. आमच्या गावाकडे येताना आपला बॉडी भेटला, म्हटलं चालतं का रे मानेवाली संस्थावरून आलो. म्हणे भाऊजी मी येत नाही, वर्गणी राहिली. म्हणून वर्गणी राहिली नाही. अरे हा चान्स आहे. आणि हे आपल्या जीवन, आणि लक्षात ठेवा प्रत्येक गावातले आमचे तुझे, आता तुमच्या गावात बहुतेक राहिले ते घर राहणार नाही, त्याची मकान होती. आणि म्हणजे फार असे जर सालही आले तर तुम्ही अनुभवून घे जा, लिहून घे जा. असे कोणती सालं आले तरी घरचं सरणार नाही. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या आनंदानं हा सोहळा चालू आहे. आणि अशा या सोहळ्याचा आजचा हा पहिला दिवस आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत अशी आहे, मी पहिल्यांदा बोलून गेलो की सर्वात आनंद हा आहे की वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं आपला उत्सव आहे. कोणताही म्हणजे क्षमा म्हणून बोलतो, मला तो अधिकार नाही. नाही तर आमचं हे कुकडी कशी चाललं आता, म्हणजे फार कठीण काम व्हायला. कोणते नियम नाही आहेत, कोणतं काही नाही. पद्धत अशी आहे, सप्ताहाचा आरंभ जर असेल तर नाम परच अभंग घ्यावा लागतो. त्या नियमानं सेवेकरता जो अभंग निवडला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, नामपर प्रकरणातील आहे. आणि या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महात्म्य सांगतात. विठ्ठल आपल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला अभंगाचं थोडक्यात चिंतन करायचं आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता लक्षात ठेवा, आपण मानवी जीवनाचा विचार केला असताना मानवी जीवनामध्ये मुख्य कर्तव्य काय आहे, मानवी जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे, तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखरिया, विठ्ठलाची एक देखरिया.
उपवासा एवढं काही योग नाही. मला असं वाटतं की आता आले ना घेऊ घुटून 12 वाजत लोक. पण पहिला दिवस आहे हे मंदिर जायला नाही पुरत. हे 12 वाजवतात. ठल विठ्ठल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलाची एक देखील म्हणजे मानवी जीवनाची पूर्णता इति कर्तव्यता ही परमात्मा प्राप्तीमध्ये आहे आणि तेवढ्याच करता नरदेहाचा योग आहे. देवी दिला देह की भोजना गोमटा. देवी दिला देह भजना गोमटा की भोजना गोमटा. भोजन करण्याबद्दल वाद नाही. भोजन एवढं करू नये की ह्या ताळपत्या रिकाम्या राहतील. आजचा पहिला दिवस आहे म्हणून ठीक आहे. देवे दिला देह भजना गोमटा पण तो या झाला फाटा बाधिकीचा निजात्म प्राप्ती लागोणी देवे केली मनुष्य योनी तो देवाचा विश्वास बुडून विशेष होणी अधपतन. आज वर्तमान काळाचा विचार केला असताना आपण काय करतो. भगवान म्हणतात अर्जुना काय सांगू. पाहिपा श्रीराचिया गावा जया लागी आले ती पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया इंद्रिय ग्रामीच्या राजविधी अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवता ती. अर्जुना ज्या कार्याकरता मी यांना शरीरूपी गावाला पाठवलाय तो कार्यभाग सोडून इंद्रिय रूपी गावाच्या राज रस्त्यावर खुशाल विषयाचा भोग घेतात. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाडणी. म्हणून तुकोबारायांना त्यावेळेला आमची तुमची कीव आली आणि तुकोबारायांनी ग्वाही दिली की काय सांगू. विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करले कीव नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह. मला तुरती एवढं सांगायचं आहे की ज्याच्याशिवाय सुख नाही, ज्यामध्ये जीवाची पूर्णता इति कर्तव्यता आहे त्याकरता काय करायला पाहिजे. तुकोबारा म्हणतात काय करायला पाहिजे. मग त्यांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी जे केलं ते सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कोणतं नाम नाही आता. आणि कोणतं नाम नाही आता. मोडोनी आवाटा वृक्षभ मोडोनी आवाटा वृक्षभ दुष्कर. आणि कोणतं काम नाही आत. आणि कोणतं काम नाही आत. मोडणी आवाटा सूक्ष्म दुष्कर. मोडणी आवाटा सूक्ष्म दुष्कर. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे किंवा अनेकाचे काम नाही आता. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख शांतीचा भाव असेल, तुम्हाला उद्धार होणं ही पुढची गोष्ट आहे. परंतु कमीत कमी आपल्या प्रपंचामध्ये आपण सुखी असावं. पैशानं सुखी होत नाही बरं माणूस, सत्यानं सुखी होत नाही. तुम्हाला कारण समाधानाशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. आणि समाधान तुम्हाला लागत असेल तर तुम्ही नामचिंतन करायला पाहिजे. पण नामचिंतन करत असताना असं काही आज्ञा नाही की हे सर्व सोडून द्या तुम्ही आमची दिंडी द्या. नाही नाही, कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे आपल्या संप्रदायाची आपल्या महात्म्याची शास्त्राची एवढी सोपी
साधना आहे की तुमचं काम करत असताना आमचं एक काम करा. ठीक आहे, पण नाव कोण्या देवाचं घ्यावं, कसं घ्यावं? तर आपल्या वारकरी संप्रदायाची पद्धत अशी आहे. तुकोबाराय म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आता या ठिकाणी एक शंका आहे, त्या शंकेचं आपण 2 मिनिटांमध्ये निरसन करून पुढे जाऊ. म्हणजे आपण काळजी करायचं काम नाही, आपण सुरुवाताला आपलं वेळेत होईल. कारण यायचं काही वर्षापासून आता आहे, 2-3 वर्ष झाले. सखाराम बाबा, श्रीराम बाबा गयामुळे आपला अखंड सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा पहिला शब्द कोणता आहे? सुरुवात कोण्या शब्दाने आहे? तुमच्या सप्त्याचा हा पहिला दिवस आहे. पण तुकोबाराय म्हणतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक म्हणजे किती? एक म्हणजे किती होतात रे? वन म्हणजे किती? एक. याचा अर्थ काय आहे? एक म्हणजे 2 होतात काय? एक म्हणजे 3 होतात काय? एवढं जरी तुमचं आपलं जमलं तरी बस आहे. फक्त आता गडबड करू नका. फक्त 15 मिनिट राहिले, बोलू नका आता. एक म्हणजे दुसरे नाही. ज्या अर्थी तुकोबाराय एक म्हणतात, एक गाऊ आम्ही, ज्या अर्थी एक म्हणतात त्या अर्थी अनेक असले पाहिजेत. आहेत ना देव? किती देव आहेत आपल्या धर्मात? हा, देव किती आहेत धर्मात आपल्या? आता काय हे सगळं झालं की नाही डोकं फोडून जाईल. आणि कधी कधी असं वाटतं की बाई कसं होईल. विठ्ठल विठ्ठल. 33 कोटी देवच्या मुंडा अष्टकोटी. 33 कोटी देव सांगितले. 33 कोटी. बरं, ते कोटी हा शब्द संख्यात्मक जर वापरला तर गणित कसं होईल सांगतो 1 मिनिटामध्ये. 33 कोटी. कोटी हा शब्द संख्यात्मक जर वापरला तर ते गणित असं होईल. 33 कोटी देव आहे ना. हनुमंतरासारखे 4-5 देव जर सोडले तर सर्व देवांना लग्न करेल आहे ना. बरोबर आहे ना. बरं, एका देवाला एकच धरा. कोटी हा शब्द संख्यात्मक जर वापरला तर एका देवाला एकच. आपल्या बाबाला 16,108 होत्या. किती? 16,108 एकट्याले. आता काय सांगा, हे कीर्तन झालं की नाही, आता आमची तरुण मंडळी आहे की नाही, फार मजा येते. कुठे कुठे एक तो आनंद असते म्हणा. मला 2-2, 3-3 वाजता पवार मला जगभर माहित आहे. मग असं बोललं गेलं. आले 2-3 पोरं म्हणे, बुवा हे तुम्ही 16,108 त्या देवाला एकट्यालेच बायका होत्या काय? म्हटलं एकट्याले. अरे म्हटलं त्याला फक्त 16,108 होत्या. रावणाला किती होत्या? हा, रावणाला बायका किती होत्या? 80,000 एकट्याले. श्रीराम प्रभूच्या बापाले, दशरथ राजाले देवाला आया किती होत्या? ह्या 3 वेगळ्या प्रमुख होत्या, बाकीच्या 700 होत्या. आपला आजचा तो विषय नाही. मग ते राहिले आता पोरं आहेत ते म्हणे, बुवा काय तेच आम्हाला भोगून द्यावं लागते काय? अरे मी म्हटलं काय झालं? म्हणे आता एकही सापडत नाही. विठ्ठल विठ्ठल. निसर्ग आहे, निसर्ग काल परिवर्तनशील आहे आणि बदलणं हे कालाचं स्वरूप आहे. आपला आता तो विषय नाही. म्हणून 33 कोटी देव. पण कोटी हा शब्द संख्यात्मक न वापरता ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव सांगतात. आता मी ओव्या काही म्हणत नाही, अर्थ सांगतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. कोणते प्रकार आहेत? ते प्रकार आहेत 11 रुद्र, 12 आदित्य, 11 आणि 12 किती झाले? 23. अष्टवसु 23 आणि 8 23 आणि 8 31 आणि 2 अश्विनी कुमार किती झाले? 31 आणि 2 33. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव. विठ्ठल विठ्ठल. त्या देवामध्ये पंचायतन आहे. जसं आपले हे मठ मंदिर वगैरे ट्रस्ट असतात ना, ग्रामपंचायतीचे 5 सदस्य असतात, तसं हे तसे 5 देवता प्रमुख मानलेले आहेत. कोणत्या त्या 5 देवता? भगवान शंकर, देव पंचायतन म्हणतात त्याला. भगवान विष्णू, सूर्यनारायण, आदिशक्ती आणि गणपती बाप्पा. गणपती बाप्पा आता हे उत्सव चालू आहे की नाही, थोडी क्षमा म्हणून बोलतो बडबडी आपलं. आता आपण आपलं समजा आहे म्हणून. पण ते कधी कधी हे सर्व चित्र पाहिल्यानंतर की नाही म्हणजे असं वाईट वाटते की असं वाटते या गणपती बाबानं काय चूक केली असेल.
म्हणजे काय कसं काय असेल की काय त्याला त्यावेळेला शाप भेटला, काही एखादं काम करताना चुकला, काय आई वडिलांना कोणी एखाद्या ऋषीनं शाप दिला की 10 दिवस तुला यायच्यात राहावं लागेल. काय करता? हा धिंगाणा सहन करण्याकरता. पाहणं इतकं बेकार आहे. मी परत क्षमा बोलतो. वर्गणी कोणाची असते? भाविक भक्तांची. हे मंडळ आहेत की काही काही मंडळ त्या वर्गणीचं काय करतात? अरे बॉक्स आणतात ना. बरं आणल्यानंतर बरं त्या गणपती बाप्पा काय असते? कीर्तन प्रवचन हे भागवत असते काय? नाही, गाणे लावतात. बरं गाणे असे लावतात की त्या गणपती बाबाच्या बापाने ऐकले नाहीत ते. तुम्ही पहा कशा म्हणजे सभ्य माणसाला ते ऐकल्यानंतर असं वाटते कानात बोटं घाला असे गाणे असतात. गणपती बाबाला काय वाटत असेल? म्हणजे काय वाटत असेल गणपती बाबाला? बरं शेवटच्या दिवशी एवढा धिंगाणा आणि मग आता हे पाणी काऊन येऊन राहिलं? हे निसर्गता आहे. बरं कारण गणपती बाप्पा बुद्धिदाती देवता आहे. मग आता मला सांगा, तुम्ही जर त्याला पिक्चरचे गाणे ऐकवले तर तो तुम्हाला कीर्तन ऐकू देईन? इकडे येऊ देईन काय? ते अवकडा काऊन आहे? हे तरुण मंडळीकडे काय येत नाही आपल्याला. कारण देवाचा न्याय असा आहे, टिट फॉर टॅट. हे यथामाम प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम्. जो जैसा मज कारणे मी तैसा त्या कारणे. म्हणजे जाऊ दे, आपल्या तिकडे जायचं नाही. म्हणजे गणपती बाप्पा सुद्धा देव पंचायतमध्ये आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि असणाऱ्या देवांपैकी, या सर्व देवांपैकी या सर्व देवाचा राजा मेन कोण असेल तर तुकोबाराय म्हणतात, जो या देवाचाही देव आणि पडिया माझा पंढरीराव. सर्व देवांचा राजा मेन तो असल्यामुळे त्याचं नाव आम्ही घेतल्यामुळे इतर देवाचं काम नाही. विठ्ठल ठीक आहे. एका गाऊ शब्द प्रयोग पहा कसा आहे. तुकोबाराची भाषा आहे बरं. एक गाऊ म्हटलं कल्ला करू नये. बरं आता आमचे विनोद महाराज आहेत, जगदीश भाऊ आहेत, आमचे मृदंगाचार्य महाराज आहेत, एकदम सगळी मंडळी आहे म्हणून आनंद आहे. हे जर नसते तर तुम्ही 2-3 जण असतील, 2-4 बाय असतात. कारण कधी कधी माणसं म्हणतात बुवा परमार्थाचा पाय लंगडा असते. तुमचे बाय बरे सुधी आहेत. माणसं तिफांचं उजवत नाही. इकडे थोडंसं कसं यायला चालते. नाही नाही नाही. एक तर म्हणे बुवा परमार्थ करावं लागते ना, हे एवढं का आले पाहिजे, हे आल्याशिवाय बजेट बसत नाही. कारण आता तिकडे जात नाही. एक म्हणे बुवा दगडाचे टाळ कोण्या त्याचा नाद. तुकोबाराची भाषा आहे. म्हटलं भाऊ ती अवस्था आहे. तुला अजून तो खायला सुधरत नाही. किती खेप जावं लागते हे समजत नाही. कुकडे जावा हे कुठे बसावं हे समजत नाही. तू दगडा टाळ ते अवस्था काय विचार करतो? नाही नाही. एक गाऊ आम्ही कोण? बार बोलवते नाही. आम्ही कोण? आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि सर्व भावी एक. पा सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण. लक्षात ठेवा. आता आम्ही वारकरी संप्रदायाचे म्हणजे आम्हाला भगवान श्री विठ्ठल आमचं उपास्य दैवत आणि ते कसं आहे आम्हाला प्रमाण आहे. प्रमाण वेगळं आणि मान्य वेगळं. जो ज्याला जी देवता आवडत असेल बरं ती, हे आम्ही आमचं सांगून राहिलो वारकऱ्याचं. पण ज्याला जो ज्या देवाचा भक्त असेल तो देव त्याला प्रमाण असला पाहिजे. कशाप्रमाणे? आमच्या तुकोबारायांनी एक दृष्टांत सांगितला आणि आपल्या परिचयाचा. देव प्रमाण कशा असायला पाहिजे? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. आता आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत ना, आता ते खटले मोडले. आता काय लग्न झालं की 4-5 दिवसात 8 दिवसात तर मस्त कसे सगळे होऊन जाते. काल आहे तसं माहीत ना बा. 50-50, 60-60 माणसाचे खटले आजही आहेत बरं बरेच ठिकाणी. मग घरामध्ये 50 माणसं आहेत. असणाऱ्या 50 माणसांपैकी आमच्या माता भगिनींना प्रमाण कोण? त्या घरामधलं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. भ्रतार प्रमाण. इतर जे पतिराजाच्या अनुषंगाने जे 49 आहेत त्याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण नाही. शब्दप्रयोग पहा कसा आहे. ते मान्य आहेत. बाकीचे 49 मान्य आहेत. पण प्रमाण कोण? पतिराज प्रमाण. त्याप्रमाणे
आम्ही वारकरी संप्रदायामध्ये इतर देवाचा कोणताही द्वेष मत्सर काहीच नाही, अजिबात नाही. हे सगळे देव आम्हाला मान्य आहेत, पण प्रमाण कोण? भाषा तुकोबारायची आहे, सर्व भावे एक आणि विठ्ठलाची प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचं आम्ही नाव घेतल्यामुळे आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गाव आम्ही विठोबाचे. आणि कापे काम नाही आता, आणि काते काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम. आणि हा शब्द तुकोबारायांनी साधन्या दृष्टीने वापरला. जसे तिकडे आपल्याला जायचं नाही, तुम्हाला बोर होईल, मला बोर होईल. इतर जे साधनं आहेत की नाही, देवप्राप्तीचे अनेक साधनं आहेत. असणाऱ्या साधनापैकी तुकोबारायांनी जे परमात्मा प्राप्तीचं अति जवळचं साधन निवडलं, कोणतं? नामसंकीर्तन. साधनपै सोपे. हे सोपं साधन आहे. आणि इतर जे साधनं आहेत ते कष्टकर आहेत. यज्ञ वगैरे हे साधनं आहेत ना, ते कष्टकर आहेत. त्या होमकुंडामध्ये हत्तीच्या सोंडीओडी गावरण दुपारचा सतत लागतो. इतिहास आहे त्यावेळेचा. पण तो यज्ञ तुम्हाला करायचा असेल, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला, नाम उचला म्हणजे पाय उचला, पुढे ठेवा, राम कृष्ण हरी म्हणा, यज्ञाचं पुण्य आहे तुम्हाला. विठ्ठल प्रत्येक साधनाचा विचार करा 2-4 मिनिटांमध्ये. काही म्हणतील महाराज आम्ही दान करू, दान धर्म करू तरी देव मिळू. पण लक्षात ठेवा, आम्ही तुम्ही काय दान धर्म करणार आहे? आपण या वर्गण्यात देऊन राहिलो, एवढं करून राहिलो, तुम्हाला वाटते आपण लई देऊन राहिलो. पण त्याच्या कृपेनं आहे किती? त्याने हे दिलं नसतं कुठून दिलं असतं? अरे ज्याच्या दानाचं वर्णन तुकोबारासारख्या थोर महात्म्याने करावं. बडी सर्वस्वी उदार. नाम श्रेष्ठ का इतर साधनं श्रेष्ठ? पण आणि नामापेक्षा नामचिंतन, इतर साधनापेक्षा नामचिंतन किती सोपी आहे आणि किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या वेळीच्या दान हे सुद्धा देवप्राप्तीचं साधन आहे. परंतु हे करत असताना त्यावेळेला कथा सांगण्याला वेळ घ्यायची नाही. बळीराजाच्या अंगणामध्ये देव आले, दान मागितलं 3 पात भूमी. बळीराजाने तसाच म्हणून सांगितलं. बळी सर्वस्वी उदार. गुरु शुक्राचार्य यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की हा जगज्ञेता भगवान आहे, हा माझ्या शिष्याचं सर्वस्वरण करण्याकरता आलेला आहे. त्याला कळत नाही, आपल्याला कळतं ना, आपण गेलो पाहिजे. जसं आता इथं प्रकार घडला की नाही, की त्या मानेगाव लोकांच्या नाही लक्षात येत. आमच्या महाराजांना सोडलं, आपण गेलो पाहिजे. आले योगायोग. तसं गुरु, कारण येतो हिताचा कळवळा हाती पडोती म्हणून काळा, स्वतःहून आले. बळीराजाच्या अंगणामध्ये आलेत, गुरुजीचं आदरातिथ्य केलं, घालिया संता सिंहासने. त्यावेळेला येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला शुक्राचार्य सांगतात, अरे बडी, तुझ्या अंगणामध्ये जो भिकारी आहे ना, तो सामान्य भिकारी नाही. अरे तो सार्वभौम राजाही नाही, जगतनियंता भगवान आहे. त्यानं 3 पात भूमी मागितली की नाही, तो तुझं सर्वस्व हरण करण्याकरता आलेला आहे. मी तुझा गुरुजी आहे, माझी आज्ञा आहे, मी सांगतो तसं कर. काय? दिलेलं वचन परत घे. त्यावेळेला बळीराजाने हात जोडले. पहा, गुरुच्या समोर ग्वाही आहे, हात जोडले. गुरुजी, तुमची आज्ञा मी मान्य केली असती. याला म्हणतात न मानावे तैसे गुरुचे वचन. त्यावेळेला गुरुची आज्ञा झाली, पण परंतु कारण गुरुजी मी याला हो म्हणून सांगितलेलं आहे, दान देतो म्हणून सांगितलं नाही ना. बळीराजाची कंडिशन आहे, आपल्या वर्गणीची कंडिशन सांगून राहिलो मी. ज्यानं वर्गणी दिली नाही त्याची कंडिशन नाही बरे, बळीराजाची काय. हो म्हणून सांगितलं. आणि मी ज्या वंशामध्ये आहो, रघुकुल रीत सदाचल याई, प्राण जाई पर वचन जाई. यानं माझं सर्वस्व हरण केलं तरी चालेल, पण मी माझ्या वचनाला बट्टा लागू देणार नाही. थोडक्यामध्ये संकल्प म्हणून त्या झारीमधलं पाणी ओतत असताना सूक्ष्म धारण केलं. कोण? गुरुजीनं. हा ऐकत नाही म्हणून टोटीमध्ये देऊन बसले. त्या बाबाला काय करणार नाही म्हणलं का माय पुढे. अरे पाणी काय येत नाही. त्यावेळेला दरबाची काडी घालण्यात आली. त्यावेळेला
ती काडी शुक्राचार्याच्या डोळ्याला लागली. आळाला म्हणून फोडीला डोळा आळाला म्हणून फोडीला डोळा बडीने आंधळा. मला काय एवढा दान सुरू असताना सुद्धा काय झालं, तुका म्हणी बळी जीव दिला पाया तरी. पण जे नामधारक आहेत त्यांच्या पायातील तुटक्या वाहना देव डोक्यावर घेऊन नाचतो नव्हे, त्यांना भगवान स्वतःच्या डोक्यावरचा मूठ करतो. भगवान म्हणतात, अर्जुना काय सांगू, याईवरी पार्थ माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुटगिरी. मला तो तेवढं सांगायचं आहे की दानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. काही म्हणतील महाराज आम्ही तपश्चर्या करू. तपश्चर्या, मी तर म्हणतोय आता हे शब्दच कायम राहिले फक्त तपश्चर्या. आमची तपश्चर्या सांगू. आज कोणती तिथी आहे? तिथी कोणती आहे? आम्ही संस्कृतीची विकृती बनवली, आम्हाला यात आमचं काहीच माहित नाही. उद्या दशमी, परवा एकादशी. तुम्ही पहा एकादशी, या एकादशीची इतकी हाल आहेत कुठे कुठे, काय सांगा. आमची तपश्चर्या सांगून राहिलो. अरे ज्या बहादरांनी 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. किती? 60,000 वर्ष. बरं काय खाऊन? फराळ लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या केली. पण एवढी तपश्चर्या केल्यानंतर पुढे काय फल भेटलं विश्वामित्राला? अरे मेनकेला बळी पडले आणि पाळणा हल्ला ना, तपश्चर्याचं फल. आमच्या तपश्चर्या सांगू तुम्हाला. आता उद्या दशमी आहे की नाही, या काही एकादशी वाल्याची दशमीपासून सुरुवात होते. विरोध करत ना, हे संध्याकाळी काही लोक संध्याकाळी जेवत नाही, ते काय टाइम जेवतात. पण दशमीच्या दिवशी, आता मी गावातली घटना सांगतो, ते गावाचं नावही सांगत नाही, ते मानेगावले सोयरे कुठे होता वानकडी करत. आता अतिप्रेमाचं समजा ते आता वारकरीच आपले सकारामपूरचे गेलो. म्हणे बुवा आमच्याकडे नंबर होता दशमी त्या दिवशी. म्हटलं हे पैठणच्या वरीत आपल्या सोबत होते आणि म्हटलं तुम्ही तर एकच टाइम, म्हटलं मला असं वाटलं की आपल्याकडे थांबले, बुवा येऊन राहिला आपण संध्या. नाही ना बुवा, सकाळी पंगत झाली, पंक्तीत होतो मी, पंक्तीत बसलो, शेवटच्या पंक्तीत बसलो. म्हटलं मग आबाजी तुम्ही संध्याकाळी बसले, आता तुम्ही एकच टाइम जेवले ना पैठणला 1 महिनाभर आमच्या बरोबर. म्हणे बुवा तुम्हाला माहित नाही वाटते. म्हटलं काय आलं बुवा, उद्या एकादश आहे ना, पान तुम्ही घ्या घ्या, उद्या उपास आहे घ्या. जो माणूस एकादशचा जो उजाडला की नाही 8 वाजता चहा घेते, एकादशच्या दिवशी तो 6 वाजता 2 कप दाबते. म्हटलं का हो, एकच असते ना आणि 8 वाजता असते ना आणि 2 कप. तो म्हणते वा तुम्हाला माहित नाही वाटते, आज एकादश आहे ना. दररोज 12 वाजता जेवण करणारा मनुष्य एकादशीच्या दिवशी 11 वाजता फराळाला बसला. म्हटलं 12 वाजता असते ना बा, इतक्या लवकर? मग तुम्हाला माहित नाही वाटते आजची एकादश आहे ना. दररोज 4 वाजता न चहा घेणारा माणूस
एकादशच्या दिवशी 4 वाजता 2 कप दाबते. विचारलं तर म्हणते एकादश आहे. एकच टाइम जेवणारा संध्याकाळी एकादशच्या दिवशी फराळ करते. विचारलं तर म्हणते एकादश आहे. दररोज 12 वाजता जेवणारा मनुष्य द्वादशीच्या दिवशी सकाळी 8 वाजताच जेवायला बसला. म्हटलं इतक्या लवकर? म्हणे बुवा तुम्हाला माहित नाही वाटते, कालची एकादश झाली ना. हे आमच्या तपश्चर्या आहेत. विठ्ठल अरे या बहादर आणि 60,000 वर्षापासून लोखंडापासून काय तपश्चर्या तपश्चर्या केली. बिनकीला बळी पाळली, पाळणा हल्ला. पण या उलट जे नामधारक आहेत त्यांच्या घरातील पाणी देवान हलवले. अनेक इतिहासात करतात. चोखोबाची बहीण झाला सारंगर, बहिणी गुडादार. मला तुर्त एवढं सांगायचं आहे की एकंदरीत इतर साधनापेक्षा नाम श्रेष्ठ आहे, नाम पवित्र आहे, नाम सोपं आहे. म्हणून एक प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. आता आपल्याला 5-5 मिनिटात 3 चरण सोडायचे आपल्या नियमानं. जपतप अनुष्ठान व्यर्थ का सया करणे, तीर्थव्रत यमने मनलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, केशव माधव वच्चदवता अच्युतवता होयपातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. म्हणून तुकोबारा म्हणतात कलियुगामध्ये इतर आपण नामचिंतन सोडून दुसरं साधन करू शकत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही ज्या नामचिंतनाच्या पाऊल वाटा होत्या त्या साधनेच्या त्या सर्व मोडल्या. अभंगाच्या दुसऱ्या मोळोनिया वाटा सूक्ष्म दूतर, मोळोनिया वाटा सूक्ष्म दूतर, मोळोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. मोडून या वाटा. वाटा म्हटल्यानंतर आता आपण शेतकरी माणसं आपल्या लक्षात येते ज्या वाट्याने एकच माणूस जाऊ शकतो त्याला म्हणतात पाऊल वाट. बैलगाडी जाते त्याला काय म्हणतात गाडवाट. आणि आपले हे आता आता काय झाले सगळे रोड झाले. आता वास्तविक जर विचार केला आता ते सगळे तयार व्हायला आहेत. रोड हा शब्द त्याला म्हणता येत नाही. रोड बहुतेक कुठं कुठंच रोड आहेत. नाही तर बहुतेक सगळे तयार चांगले झालेले आहेत. म्हणून वाटा मोडून या वाटा. इतर साधना आहेत की नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान नकडे नघडे सर्वथा. म्हणून तुकोबारा म्हणतात प्रामुख्यानं वाटा मोडल्या कोणत्या सूक्ष्म आणि दुस्तर. सूक्ष्म वाट ही कर्माची आहे. कर्म करत असताना सुदबुद्धी तर दोष लागतो. आणि योग ज्ञान ह्या दुस्तर वाटा आहेत, कठीण वाटा आहेत. अरे योग एवढा कठीण आहे. योगाची 8 अंग आहेत. एका अंगाचा विचार करायला 12 वर्ष पाहिजे.
12 8 96. आपलं आयुष्य किती आहे कलियुगातलं? शतवर्षाची गणना 100 वर्षाचं. 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण आता कंडिशन अशी आहे की 60 उलटली की ताटी बांध लागते. 100 वर्ष जगते कोण? कारण आपण जे खाऊन राहिलो की नाही, हे जगण्याचं नाही की हे सगळं जे खाऊन राहिलो हे लवकर मरण्याचं आहे. विठ्ठल विठ्ठल. एखाद्यानं करतो म्हटलं तर वयाच्या 4थ्या वर्षापासून योगाची सुरुवात पाहिजे. होईल? 4थ्या वर्षाला पोराला काय समजतं? म्हणजे योग अत्यंत कठीण आहे. आणि अल्प आयुष्य मानव देह. 100 वर्षाची गणना आहे की नाही, आमच्या कान्होबारायांनी त्याचं गणित काढलं. 100 वर्षाचं कलियुगातलं आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले अर्धरात्र खाय. 100 वर्षाची गणना आहे. अर्ध झोपीत गेलं, राहिलं किती? 50. पण त्या 50 वर्षामध्ये मग काय आहे? मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. त्या 50 वर्षाचं बालपण, तरुणपण, म्हातारपण. बरोबर आहे? पोराचं लग्न, पोरीचं लग्न, म्हातारी तिरवी, म्हातारी तिरवी, धुऱ्याची भानगड, नसती भानगड, गोट्याची भानगड. आता हे खेड्यात पहा, मागं खिंडा रस्ते पण गोटा रस्त्यात. फक्त ओटाच नाही, त्याच्या पुढे गोटा, त्याच्या पुढे खुटा. फार कठीण आहे. बरं, ह्या नसत्या भानगडी ह्या सगळ्या त्या 50 वर्षातच खरूज, गजकरण, इसबगोल पासून कॅन्सर पर्यंत त्या 50 वर्षातच. कानोबाऱ्यांत सांगा काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणे म्हातारी माणसं कधी कधी भेटले की नाही, हे म्हणतात बा आता काय सांगा. आता काय सांगा ना काही बी. म्हटलं राय तुम्ही आता म्हातारपणी यायला पाहिजे मंदिरात. म्हणे बा आलो असतो, एवढं आयुष्य गेलं की नाही. अरे मरायला सवड नाही. माणसं इतकं बुद्धी तुम्ही जे रागही येते ना, हरिकी वाटते. हे असं कोण पण बैठक त्याची असते, चहा गेला असते, हो नाही करता येत नाही. कुठे बसता गोर करत. मरायला सवड नाही. दुसरा म्हातारा म्हणे बा अंग खालजा रिकाम पण नाही. आता जयले मरायला सवड नाही, अंग खालजा रिकाम पण नाही, ते येतील मंदिरात, हनुमंतराय मंदिराकडे पाहतील, घेतील दर्शन. काय भजनाशी उरले. म्हणजे अत्यंत कठीण आहे योग. कर्ममार्गात म्हणजे सूक्ष्म आहे. कसा आहे आपलं तेवढं चिंतन करायला वेळ नाही. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. म्हणून ह्या पाऊल वाटा मोडल्या आणि त्या ठिकाणी एक हामरोड तयार केला, माणेगाव ते शेगाव. आता या हामरोडनं दिंडी गेली काय, ट्रक गेला काय, एस टी गेला काय, तो नाम म्हणजे तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग, म्हणजे नाम मार्ग. आणि भक्ती करत असताना नामचिंतन करण्याकरता कोण्या साधनाच्या द्वारा ते नामचिंतन करायला पाहिजे ते साधनं सांगतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. 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 कोणते वाद्य सांगितले? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी. लावणी मृदंग, मृदंग म्हणजे पकवाज, ढोलकी नाही बरं.
आता पुढे तुम्हाला अजून संप्रदायामध्ये सगळं आहे की नाही तर मग आले रे बुवा आणा ढोलकी, हे ढोलकी नाही बा होय मृदंग म्हणतात, पकवाज म्हणतात त्याला. बरं हा कसा सांगितला बा, माया पदार्थ नाही. पहिल्या कडव्यात आहे एक गाऊ, कसं गाऊ, अरे ऊचा तार फक्त थोडासा कमी जास्त होता तर जगुबानं लगेच खुणावलं की बा ते आधी. या लोकांना ते सहन नाही होत ना, कारण लावून हा आनंद लुटायचा असेल ते लावून सांगितलं. पडपान चढवत नाही बरं, शाही उडेल चालत नाही अरे, कारण लागत नाही ते. लावणी मृदंग, लावणी विना त्याला 5 तार असतात, ते सगळे लागले, त्यातला एक घोडे असते, ते सगळे एका स्वरात असतात. लावणी मृदंग सुती टाळ, हे टाळ झंझा नाहीत बरं. नाही तर एका ठिकाणी गेलो आम्ही, आता ती तुमच्या गावाली सोयऱ्या सांगत नाही, घेऊन बुवा अरे बुवा आले रे अण्णा तुमचे बासनं. मंदिरात तर कोणीच नाही बासनं म्हणून, हे बासनं नाही भाऊ. लावणी मृदंग टाळ, टाळ म्हणजे झंझा नाहीत, टाळ म्हणजे बटा नाहीत. आणि हेच वाद्य का सांगितले, हा आनंद तुम्हाला उठायचा असेल सात्विकतेनं, सुख समाधानानं, हा आनंद तुम्हाला उठायचा असेल, हेच वाद्य का सांगितले, तर थोडक्यामध्ये या वाद्यामध्ये प्रकार आहेत. काही सात्विक आहेत, काही राजस आहेत आणि काही तामस आहेत. आता तुम्हाला बघा तामस वाद्य कोणते आहेत, तामस वाद्य म्हणजे जे तमाशात आहेत ते तामस. आता तुम्हाला बघा तमाशात कोणते वाद्य असतात, ढोलक असते, तुंतुन असते आहे ना, त्या बटा असतात. तुम्हाला बघ तुला कसं माहीत, हे पंचायत आहे की नाही, हे मी सांगून राहिलो, मी तेव्हा पाहायला वाटते, पाहायला होता. आता म्हणजे मधू भाऊ, भास्कर भाऊ, आत्मा भाऊ, वाटे पंजाब होत आहे की नाही. अजून एक आपल्यासोबत कोण होतं, मधुकर भाऊ आहे ना, मधुकर राहीत आता नाही. 5वी 6वी 7वी झळगाव शिकलो की नाही, मग आमची दावण इथंच असेल. आमच्या आबाचं काम, पावती आबाजी खूप कडक काम. मग आम्ही रात्री शकलो धुतलं, आत्मा होऊन आमचं तो पांडुभावात आमच्या ढोऱ्यावर शेगाव जायसाठी, म्हणजे आपल्या चुका आपण सांगायला पाहिजेत ना जायचं. मग कशाला गेलतो आम्ही, गेलो तमाशा पाहायला. 7वीतला गोष्ट आहे हे. छकडं घेऊन आणा, आबा उठायच्या आत छकडं आलं पाहिजे. बरं तमाशा कोणता, तो भाऊ बाप्पू मांग होता. ती वाद्य असतात, त्याचा आवाजही तसा होते, ते ऐकणारे आहेत की नाही त्याच्या कानात तो बिमला की ते तसंच करतात हे तमाशे पाहणारे. तबला पेटी बाकीचे सगळे राजस वाद्य आहेत. पण लावणी मृदंग, मृदंग म्हणजे पकवाज, विना आणि टाळ, हे सात्विक वाद्य आहेत. यांच्याद्वारा शेऊ ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस म्हणजे नाह्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकार आमुच्या चाळा, तुका म्हणी भिडा भक्तीच्या. आणि शेवटी हे ज्यांनी केलेलं आहे, जे करून राहिले आणि करतील, म्हणजे भूत भविष्य वर्तमान, ते महापातकी जरी असले तरी त्यांचा उद्धार होईल. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटी, तुका म्हणे
होती जीवनमुक्त हिरा मात्रे, होती जीवनमुक्त हिरा मात्रे, मुळनिया वाटा सूक्ष्म दूतर, मुळनिया वाटा सूक्ष्म दूतर,
पातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. जे काम करतात नाम म्हणतात, नामचिंतन करतात, भक्ती करतात, तुकोबाराय म्हणतात ते महापातकी असली तरी त्यांचा उद्धार होईल. किती वेळात? हेळा मात्रे, म्हणजे क्षणार्धात त्यांचा उद्धार होईल. तुनलबा कोणाकोणाचा कसा कसा झाला एक प्रमाण सांगतो आणि इथंच थांबतो. नामचिंतनामुळे कोणाकोणाचा उद्धार झाला म्हणसाल तर ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे अनंतापार नामे तरिले चराचर, नाम पवित्र आणि परिकर, पापर खुमा देवराचे म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. याप्रमाणे संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहला. आपला संकल्पित वेळ संपलेला आहे. म्हणून या ठिकाणी आता सूचना देण्याची काही गरजच नाही. पहिल्या दिवशी जर एवढा आनंद आहे तर आता हे आपलं घरचंच काम आहे.